सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या बेस्ट पतपेढीचा निकाल समोर आलेला आहे। यामध्ये ठाकरे ब्रँडचा पुरता धुवा उडालाय। 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी 19 तर राज ठाकरेंनी 2 उमेदवार दिलेले। ठाकरेंचे सर्व उमेदवार पराभूत झाले। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले, तर महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार जिंकले। या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे पक्ष एकत्र आले होते। ठाकरे ब्रँड म्हणून निवडणुकीत प्रचंड गाजावाजा झाला, मात्र आज पहाटे लागलेल्या निकालामध्ये ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही। पतपेढीच्या निवडणुकीचा ठाकरेंकडून राजकारण करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केला। पतपेढीच्या निवडणुकीत जनतेने ठाकरे बंधूंना नाकारलंय असंही फडणवीस म्हणतात। अशा प्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण करण्यात येऊ नये, पतपेढीची निवडणूक, पण त्यांनीच त्याचं राजकीयकरण केलं। आम्ही म्हणजे आमच्याकडनं शशांकरावही तसे आमचेच आहेत आणि प्रसाद लाडाही आमचेच आहेत, ते उभे होते। आम्ही कुठलेही राजकीयकरण त्याचं केलं नाही, पण त्यांनी मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रँड ठाकरे निवडून येणार, आता अशा प्रकारचं त्यांनी त्याचं राजकीयकरण केलं, पण ते काही लोकांना आवडलेलं दिसत नाही। त्याच्यामुळे त्यांना एकही जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही। एक प्रकारे म्हणजे या निवडणुकीत तरी त्यांना रिजेक्ट केलेलं आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणचं चित्र आहे। अर्थात मी पुन्हा सांगतो की मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही। तर बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालानंतर गोंधळ पाहायला मिळाला। भाजपच्या प्रसाद लाड यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला, तर अनेक प्रतिस्पर्धी उमेदवार आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलच्या उमेदवारांमध्ये काही मतांचा फरक असून फेरमतमोजणीत आणखी स्पष्ट निकाल येईल असं लाड यांचं म्हणणं आहे। या निवडणुकीत भाजपचा 21 पैकी 7 जागांवर विजय झाला। अवैध मतं ही बरोबर केली गेली की नाही याच्यावरती निवडणूक अधिकारी निर्णय घेतील। काल रात्री ते अवैध मतपत्रिकेचं पत्र दिलेलं आहे, आज संध्याकाळपर्यंत त्यावर निर्णय होईल। मला वाटतं की उद्या सकाळपर्यंत मतपत्रिकेची पुन्हा मोजणी चालू होईल। तर बेस्ट पतपेढी निवडणुकीतील ठाकरे बंधूंच्या पॅनलचा धुवा उडाल्यावर प्रसाद लाड यांनी दिवसलाय। जागा दाखवली अशी एक पोस्ट प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना उद्देशून केली। तर निकालानंतर भाजपचे केशव उपाध्ये यांनीही ठाकरे बंधूंना डिवचण्याची संधी साधली आहे। 2 शून्यांची बेरीज शून्यच आहे। एकीकडे गमावण्यासाठी काही राहिलेलं नाही आणि दुसरीकडे कमावण्यासाठी काही राहिलेलं नाही, अशा आशयाची पोस्ट उपाध्ये यांनी केली। तर कामगारांचं हित लक्षात घेतल्यानं ठाकरेंच्या पॅनलचा पराभव झाला असं शशांक राव म्हणतात। गेले अनेक वर्ष शिवसेनाची युबीटी यांनी बीएसटी मध्ये जे कामगार विरोधी आणि एकूणच खाजगीकरणाचं धोरण चालवलेलं आहे, त्या धोरणाविरोधात कामगारांनी नोंदवलेला हे मत आहे आणि हा लढाच त्याचा होता। तर बेस्ट निवडणूक निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे। ठाकरे ब्रँड कधीच संपणार नाही। बेस्टची निवडणूक ही छोटी निवडणूक आहे, तिथे कोणतीही युनियन मजबूत आहे त्यावर निकाल अवलंबून आहे असंही राऊत म्हणतात। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार। मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही। पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही। या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाही। मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही। बेस्ट पतपेढीत झालेल्या दारुण पराभवानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी पैशाचा वापर झाल्याचा आरोप केलाय। पैशांचा वापर झालाय, मी निवडणुकीपूर्वीच पुराव्यानिशी दाखवलेला असंही देशपांडे म्हणाले। त्यांचा पराभव झालाय, त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो। पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला। तर मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीतील पराभवानंतर बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले। गेल्या आठवड्याभरापासून निवडणुकीत पैशाचा प्रचंड ओघ पाहायला मिळत होता। आम्हाला वाटलं की कर्मचारी पैसे स्वीकारतील, पण मतदान आम्हालाच करतील। आमची प्रामाणिक मतं कमी पडली पैशाच्या ताकदीसमोर, असाही आरोप सुहास सामंत यांनी केला। मागच्या 1 आठवडाभर चाललेलं आहे, प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही। मला असं वाटलं होतं की कर्मचारी पैसे जरी घेतले तरी माझ्याबरोबर कर्मचारी राहील
आणि मतदान करेल असं मला वाटलं होतं, पण आम्ही कमी पडलो. केवळ पैशामध्ये, कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडं बहुत कमी पडलो. तर या निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोला लगावलाय. सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार, एक समृद्धी राज्याला आणणारं समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामध्ये सुरू आहे. जेव्हा ते लोकसभा जिंकतात, इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं, निवडणूक आयोग चांगला असतो आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब, मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं. आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या, त्या तर बॅलेट पेपरवर होत्या. आता काय म्हणणार. बेस्ट पदपदी निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. अपयश आलेल्यांनी खचून जाऊ नये, आत्मपरीक्षण करायला हवं असं अजित पवार म्हणतात. अपयश यश तेव्हा का अपयशाने खचून जायचं नसतं, यशाने हुरळून जायचं नसतं. ते आत्मचिंतन करतील, आत्मपरीक्षण करतील. कुठं उमेदवार चुकीचा झाला का, कुठं आपण कमी पडलो, कुठं आणखीन आपण दुरुस्त करायला पाहिजे. मराठी माणसाला गृहीत धरू नका असं म्हणत बेस्ट निवडणुकीच्या निकालावरून नितेश राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर आज हिंदू समाजाला समजलंय ठाकरे ब्रँडचं काही घेणं देणं नाही असंही राणे म्हणतात. एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये. सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे, हे सर्वात महत्त्वाचं. एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत पालकमंत्र्यांवर आता अंकुश असणार आहे. पालकमंत्र्यांना वर्षभराची कामं एप्रिलमध्येच जाहीर करावी लागणार आहेत. जिल्हा नियोजन समित्यांवर वर्षाला 4 बैठकांचं बंधन असेल. तसंच निधी वाया जाणार नाही यावर पालकमंत्र्यांना लक्ष ठेवावं लागेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी आणलंय नवं धोरण. यंदाच्या वर्षी वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं. वराहाला आपण विष्णूचा अवतार समजतो, त्यांचं महत्त्व भावी पिढीला समजावं, यासाठी 25 तारखेला जयंती साजरी करावी असं आवाहन त्यांनी केलंय. नवी मुंबईत आपण स्वतः वराह जयंती साजरी करणार असल्याचं नितेश राणे म्हणतात. आमच्या सणांना कोणी विरोध केला तर हिंदू समाज चोख प्रत्युत्तर देईल असंही ते म्हणाले. तर याबाबत पाठ्यपुस्तकामध्ये एखादा धडा यावा यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याची माहिती देखील नितेश राणेंनी दिली. महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत वराह जयंती किंवा वराहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र दिलेलं आहे. पर्युषण काळामध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याबाबत हायकोर्टात सुनावणी झाली आहे. यावेळी अकबराला सांगणं सोपं होतं, पण राज्य सरकारने बीएमसीला पटवणं कठीण आहे असा युक्तिवाद जैन समाजाने हायकोर्टात केलाय. केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. ऑनलाईन गेमिंग संदर्भात आज विधेयक लोकसभेत मांडलं गेलं. या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. डिजिटल गेमिंग संदर्भातील पैशांशी संबंधित सर्व गेमिंग व्यवहार पूर्णपणे बंद करणे हे या विधेयकाचा उद्देश आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. आता खराब रस्त्यांवर टोल आकारला जाणार नाही. खड्ड्यांनी भरलेले किंवा वाहतूक कोंडीमुळे जाण्यायोग्य नसलेल्या महामार्गावर प्रवाशांना टोल भरण्यास भाग पाडलं जाऊ शकत नाही असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या बंदी आदेशाला न्यायालयाने कायम ठेवलंय. मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने एनएचएआय आणि कंत्राटदार कंपनीने दाखल केलेली याचिका ही फेटाळून लावली. आमदार आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयला पत्र लिहिलं. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, पण बीसीसीआयसाठी रक्त आणि महसूल एकत्र वाहतोय. आदित्य ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून टीका केली आहे. बीसीसीआयने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासाठी संघ पाठवण्याच्या लज्जास्पद कृत्यामध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती आदित्य ठाकरेंनी केली. कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या 3 माजी नगरसेविका, तालुका प्रमुख, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि 40 पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. ठाण्यातल्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. नवी मुंबईत सिडको अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोर्चा काढला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. सिडकोच्या हक्काची 15 एकर जमीन बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या घशात घातली असा आरोपही यावेळी करण्यात आलाय. तसंच शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
सिडको जमीन घोटाळ्याबाबत अमित शहांसोबत चर्चा झाली अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली. स्वतः अमित शहा यांना कागदपत्र दाखवलेत अशीही संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. काल एका बैठकीमध्ये आमच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीचा अमित शहा माझ्याबरोबर होते. मी स्वतः अमित शहांकडे हे परत कागद दिलेत का हे पण सांगतो. काल प्रत्यक्ष भेटून अमित शहांना मी 50,000 कोटीच्या घोटाळ्याचे कागद सुपूर्द केलेले आहेत आणि त्यांच्याशी माझा या विषयावरती माझी थोडी चर्चाही झाली. दरम्यान एबीपी माझाने लावून धरलेल्या जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी अखेर फौजदारी गुन्हा दाखल झालाय. जालन्यात सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 22 तलाठी आणि 6 महसूल कर्मचाऱ्यांवर तब्बल 24,90,77,000ची अफरातफर केल्याचं समोर आलं. या प्रकरणी एबीपी माझाने घोटाळा लावून धरलेला. दरम्यान या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाल्यामुळे यापुढे पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहेत. सोलापुरात डीजे मुक्तीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. डीजेमुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्यानं सोलापूरकर आक्रमक झालेत. सोलापूर डॉल्बी मुक्त करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांनी मोर्चा काढला. कल्याण डोंबिवली महापालिकेने योगीधाम परिसरात लाखो रुपये खर्च करून सिटी पार्क हा प्रकल्प उभारलेला. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या उद्यानातनं नागरिकांना आधुनिक सुविधा मिळाव्यात हा उद्देश होता. या परिसराच्या बाजूने नदी वाहत असतानाही मनपाने हा प्रकल्प पूर्ण केला. मात्र दरवर्षीप्रमाणे पुन्हा हा प्रकल्प पाण्याखाली गेलाय. पिंपरी चिंचवडमध्ये कंत्राटी पालिका अधिकारी गाडीवर पोलिसांच्या गाडीचा दिवा लावून फिरत असल्याचं समोर आलंय. या कंत्राटी पालिका अधिकाऱ्यावर कोणाची मेहरबानी असा सवाल उपस्थित होतोय. ओमप्रकाश बहिवाल असं कंत्राटी अधिकाऱ्याचं नाव आहे. बहिवाल कोणत्या अधिकारात या दिव्याचा वापर करतात आणि पालिकेचे आयुक्त शेखर सिंग त्यांच्यावर एवढे मेहरबान काय आहेत असाही प्रश्न विचारला जातो. मागील 5 दिवसात राज्यातला धरणसाठा जवळपास 12% वाढला. राज्यातील धरणसाठा 81% पोहोचला तर 5 दिवसांआधी हाच साठा जवळपास 69% होता. मागील काही दिवसात झालेल्या धुवाधार पावसानंतर राज्यातली पाणी पातळी वाढली आहे. दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात मिळून 95% पाणी साठा उपलब्ध आहे. तुळशी, विहार, मोडकसागर आणि तानसा हे धरण 100% भरले आहे. मुंबईत मागील 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. मनसेच्या विभागाध्यक्षांनी पवई परिसरातल्या मिठी नदीची पाहणी केली आहे. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मिठी नदीमधील गाळ आणि डेब्रिज न काढल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाली असा आरोप मनसेने केला. जर मिठी नदीमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्यास पालिका अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेने केली. नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्टेशन परिसरात आज वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. बाजार बंद असल्यामुळे भाजी विक्रेते हातगाडीसह रिकामे होते. मात्र त्यांनी या परिस्थितीतून मार्ग काढला आणि प्रवाशांना पाण्यातनं बाहेर काढण्याचा व्यवसाय सुरू केला. चक्क 10 ते 50 रुपये घेऊन पाण्यातनं प्रवाशांना बाहेर काढण्याचा व्यवसाय काही जण करताना दिसते. एका बाजूला मुसळधार पावसामुळे निर्माण झालेलं संकट आणि दुसऱ्या बाजूला त्यावरचा हा अनोखा व्यवसाय अशा दुहेरी परिस्थितीने नागरिकांना विचार करायला लागला. वसई विरार क्षेत्रात दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाचं पाणी अजूनही ओसरलेलं नाहीये. त्यामुळे वसई विरार नालासोपारा क्षेत्रातील महत्त्वाच्या बाजारपेठा बंद आहेत. नालासोपारा स्टेशन जवळची बाजारपेठ बंद आहे. दुकानातही पाणी शिरले. दुकानाचं अतोनात नुकसान पाहायला मिळत आहे. गेल्या 4 दिवसांपासून वसई विरार शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड, आपना नगर सोसायटी परिसरात पाण्यात मोठमोठे मासे दिसू लागले. इतकंच नव्हे तर कालपासून या परिसरात सापांचाही वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. कल्याण शहाड टिटवाळा रोडवर रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका नाले सफाईची पोलखोल झाली आहे. तर कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग तातडीने बंद करण्यात आलाय. या नदीवर नव्याने पूल उभारण्याचं काम सुरू असून त्या ठिकाणी तब्बल 30 कामगार अडकले होते. स्थानिकांच्या मदतीने या सर्व कामगारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात मागील 3 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कांबारी नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात असलेल्या हजारो घरांमध्ये पाणी शिरलंय. शहरातील खाडीपार, म्हाडा कॉलनी, ईदगाह रोड, तांडेल मोहल्ला, बंदर मोहल्ला, सौदागर मोहल्ला, नालापार इत्यादी परिसरात घरांमध्ये पाणी शिरलं. शहरातील इतर भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी गेल्यानं अनेक दुकानं पाण्याखाली आहेत. नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं. भिवंडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धुळखाडी गावातील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे सोनाळे धुळखाडी पासून
बाबगाव वैजोळा चौधरपाडाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला. भिवंडी पारोळ महामार्गावरील तळवली नाक्यावर कंटेनर तलावात पडलाय. हा कंटेनर भिवंडीवरून पारोळच्या दिशेने जात असताना कंटेनर बंद पडला. त्याला धक्का मारून चालू करत असताना कंटेनर चालू झाला आणि पुढे जात असताना 2 ते 3 बाईक स्वार आले. त्यांना वाचवण्यासाठी चालकाने कंटेनर वळवला आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून थेट रस्त्याच्या किनारी असलेल्या तलावात गेल्याची घटना समोर येते. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारं खोपोलीतलं मोरबे धरण तुडुंब भरलं. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान मोरबे धरणाचे दोन्ही दरवाजे 25 सेंटीमीटरने उघडून 1123 क्युसेकने पाण्याचा विसर्ग धावरी नदीपात्रात केला जातोय. त्यामुळे नदीपात्रातली पाण्याची पातळी वाढणार असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाने केलं. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय. दोन्ही जिल्ह्यातल्या धरणांची पाणी क्षमता सुद्धा पूर्ण आली झाली असून मध्य वैतरणा, मोडकसागर आणि धामणे धरणातनं पाण्याचा विसर्ग सध्या नद्यांमध्ये करण्यात येतोय. मध्य वैतरणामधून जवळपास 28,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग वैतरणा नदीत करण्यात येतोय. त्यामुळे वैतरणा नदी धोक्याच्या पातळी ओलांडून वाहतीये. या नदीचं पाणी मनोर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सध्या शिरलंय आणि पालघर मनोर रोडवरील कोळसा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक सध्या बंद आहे. पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. किनारपट्टी भागाला वादळी पावसाने झोडपलं. 21 ऑगस्टपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढेल अशी माहिती समजते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाडा तालुक्यातील पिंजाळ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या सापणे, पाली, माळे या गावांसह वाडा परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बारामतीत भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे दौंड शहरानजीकच्या दशक्रिया घाट पाण्याखाली गेलाय. तसंच येथील महादेव मंदिर देखील पाण्याखाली गेले. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला. साताऱ्याच्या कराड शहरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. आमदार अतुल भोसले यांनी पूरस्थितीची पाहणी केली. कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 13 फुटांनी उचलून 95,321 पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जातोय. त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढती आहे. त्यामुळे कराड शहरातील कृष्णाबाई मंदिर आणि मारुतीचं मंदिर, यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, प्रीतीसंगम परिसर पाण्याखाली गेले. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर, पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील बलकवडी, उरमोडी, तारळी धरणातनं विसर्ग सुरू आहे. कृष्णा आणि कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कराडच्या प्रीतीसंगम परिसरातील कृष्णामाई मंदिरात पाणी शिरलं असून पुढील 24 तासात पावसाचा जोर वाढला तर पाटण, कराड आणि सांगलीला महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी आलं. चांदोली धरणातील विसर्ग आणि पाऊस यामुळे शिराळा तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरची वाहतूक बंद आहे. सांगलीतल्या चांदोली धरणातून सातत्याने करण्यात येणाऱ्या विसर्गामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहतीये. तालुक्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले. शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पुराचं पाणी आलंय. तर चरण सोंडोली पूल, आरळा शित्तूर पूल, बेळाशी, भेडसगाव पूल, मांगले सावर्डे पूल, कांदे सावर्डे मांगले पूल या गावांना जोडणारे पूल रात्रीपासूनच पाण्याखाली गेले. या होत्या राज्यभरातल्या घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा.